शेतकरी बांधवांनो, आम्ही आलेलो आहेत खडका या गावामध्ये. तर इथे एक प्रगतिशील शेतकरी महोदय आहेत आणि आम्ही एक 2 ऊस जातीचं जे आहे ते आमच्या अभ्यासासाठी जे आहे ते काही निरीक्षण जे आहे ते आता माझ्या हातात जो आहे तो हा ओरिजिनल MS 1001 आणि फक्त थोडं लागवडीसाठी म्हणून ह्यांना या शेतकरी महोदयांची जी आहे ते फसवणूक जी आहे ती झालेली आहे. तर ते 4-5 साऱ्या जे आहे ते एक वेगळ्या जातीचं आहे. तर ते माहिती घेऊ आपण. हा हँड रिफ्रॅक्टोमीटर. तर आम्ही MS 1001 चे 2 ऊस तपासणी केलेले. 3 ठिकाणचे जे आहे ते ब्रिक्स घेतला आणि हा 62-175 नावानं जो आहे तो ह्या शेतातला ह्याचे पण जे आहे ते आम्ही ब्रिक्स जे आहे ते घेतलेला आहे. एकाच वेळेस लागवड केली का काय सगळी माहिती जी आहे ते आपण घेऊ. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव संतोष देवीदास डोळे. ओके. डोळे साहेब, आता तुम्ही ह्या ज्या काही 4-5 साऱ्या आहेत आणि तुमचा हा सगळा ओरिजिनल 10,001 ही एकाच वेळेस लावली? एकाच वेळेस लावली. कधी लागवड झाली आपली? 15 नोव्हेंबर. ओके. म्हणजे आता नोव्हेंबर म्हणजे आता जानेवारी चालू आहे. जवळपास म्हणजे 12-13 महिने होऊन हो, गेलेले आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आता इकडे तर तुरा सगळा येऊन हे तुरा सुद्धा झडून गेलेला आहे 10,001 चा. आणि ह्याला थोडस आणखी तुरी यायची अवस्था आता चालू झालेली आहे. तर हे जे बियाणं तुम्ही आणलेलं आहे, तर हे काय म्हणून बियाणं आणलंय? हे तुम्ही हातात दिसायले हे 4-5 साऱ्या नवीन लागवडीचा. हे बेन आणलं 15/012 म्हणून आम्ही. ओके. 15/012 म्हणून तुम्हाला जे आहे ते दिलेलं आहे. ओके. तर शेतकरी बांधवांनो, अशी जी आहे ते फसवणूक आपल्या शेतकरी बांधवांची मागच्या 2-4 वर्षापासून जे आहे ते झालेली आहे. काही नर्सरी चालकांनी पैशाच्या आमिषापोटी 15/012 म्हणजे फुले ऊस 15/012 म्हणून महाराष्ट्र शासनानं 1992 मध्ये जी बॅन केलेली व्हरायटी आहे लागवडीकरिता किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा आता पूर्णपणे बंद झालेलं आहे. असा हा ऊस आहे 62-175. त्याचं ओळखायच्या खुणा म्हटलं तर वरच्या साईडला जर आपण ह्याला असं घासलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मेन, अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मेन जे आहे ते ह्याचं असं जे आहे ते पडतं. दुसरा विषय, ह्याच्या कुठल्याच ह्या भागाला किती बी घासलं तर काटे नसतात अजिबात. आणि पुढे जाऊन हे जे काही पाहिलं तर एकदम डोळा कसा नामाकृती आहे का नाही? आहे का नाही? हा डोळा जो आहे तो एकदम नामाकृती दिसतो. आणि त्याच्या समोर एकदम बडगुरू जे आहे ते थोडीशी लांब असते. ही अशा पद्धतीची पन्हाळ असते. एकदम जाडसर असा ऊस आहे. तर तुमचे काय डबल लावायचं नाही म्हणले तुम्ही, त्याचं काय कारण होतं? म्हणजे लावायचं नाही म्हणले तुम्ही, दशीचं काय विषय होता? त्याच्यामध्ये दशी पडत आहे ऊसामध्ये. दशी पडत होती. कधी बघितलं हे तुम्ही? हे बघितलं लावल्याच्या नंतर 15 हे म्हणजे उगवण शक्ती झाली की नंतर आता दशी तुम्ही म्हणायला होती, तर लहान अवस्थेतली दशी असं म्हणताय? लहान अवस्थेत तर ती अशी दिसत होती का? अशी दिसत होती. ओके. तर हे दशी शेतकरी बांधवांनो, दशी म्हणजे आपल्या सगळ्या शेतकऱ्याच्या भाषेत दशी म्हणजे हा ऊस तुटून एक 4-2 दिवस राहिल्याच्या नंतर जी काही ह्याच्यामध्ये बोट जाते ती म्हणजे दशी. आणि ही जी आहे, ठीक आहे, आता बरेच शेतकरी ह्याला गवती वाढ असं काही म्हणतात. तर शेतकरी बांधवांनो, हे जे सगळं दिसत आहे हे चापकासारखं दिसायलंय का नाही? निमुळतं. हे चापकासारखा जो काही अपीअरन्स आहे, तर हे ह्या व्हरायटीमध्ये मेजर प्रॉब्लेम आहे. आणि ह्या व्हरायटीमुळे आपल्याकडं चांगल्या ज्या जाती, शेतकऱ्यासाठी उत्कृष्ट असलेल्या ज्या जाती आहेत, तर त्यांचं सुद्धा नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आता व्हायला चालू झालंय. का? तर हे जे आहे, तर ही आहे ऊस पिकामधील बुरशीजन्य रोग, चाबूक, काणी. तर हे सगळी काळी पावडर दिसायली का इथं तुम्हाला? काणी आहे का नाही? काळी पावडर दिसायली का ही सगळी? काळी पावडर. तर ही काळी पावडर जर आपल्या शेतामध्ये जर पडली तर वर्षानुवर्ष त्याचा इनॉक्युलम सुप्त अवस्थेमध्ये, त्याचे बीजाणू जे आहेत ते सुप्त अवस्थेमध्ये राहतात. आणि जसं जसं तुम्ही इतर ऊस ह्या ठिकाणी लावलात तर तिथं जे आहे ते ह्याचा प्रादुर्भाव त्या ऊसामध्ये होतो. तर तोच प्रॉब्लेम तुमच्या शेतामध्ये झालाय असं म्हणणं आहे. तर ही दशी नाही, हे चाबूक काणी आहे आणि ह्याच्यामुळे तुमचं नुकसान झालंय असं म्हणताय. तर असं किती प्रमाण आहे? आता बी आम्ही तिकडे बघितलं, एकाच ठिकाणी 5-6 बेट जे आहे ते, किंवा इकडे सुद्धा मागे सुद्धा तिथं पाहिलं की आहे. तर असा किती प्रादुर्भाव झाला होता टक्केवारीमध्ये जर पाहायला गेलं तर? 20% असेल. 20% आणि लागवडीमध्ये शेतकरी बांधवांनो, हा एक महत्वाचा विषय की ह्या जातीमध्ये लागवडीमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम जो आहे तो येतो. त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं. दशी सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पडते ऊस चांगला तयार झाल्याच्या नंतर. हा एक ड्रॉबॅक हिचा आहे. पण त्याच्या पुढे जाऊन आणखीन एक जी आहे, कारखानदारी जर आपल्याला वाचवायची असेल तर त्याच्यामध्ये, कारण की कारखाने हे सगळे शेतकऱ्यांचे कारखाने आहेत,
तर मला सांगा, आता आपण दोन्ही ऊसाचं म्हणजे हा ओरिजिनल 10,001 तुमच्या 10,001 शेतातला त्याच वेळेस हो. लावलेला ना, हा 62,175 त्याची तुम्ही स्वतः हा काढलेला आणलेला, हो. दोघाचा ब्रिक्स तपासणी केला, थोडस सांगा मला. 10,001 च एकदम बुडातला जो आहे तो हा हे पॉइंट आहे, किती आला तो? 23.3 एक ह्याचा किती आला? ह्याचा 62,175 चा बुडातला किती आला? 19.4 19.4. 10,001 चा मध्य भागातला किती ब्रिक्स आला? 21.8 आणि ह्या 62,175 20.1 20.1. आता 10,000 ओरिजिनलचा जे आहे ते टॉपचा किती आला? 22.7 22.7. आणि ह्याचा जे आहे ते टॉपचा किती आला? 19.5 19.5. तर ह्या दोघांचं ओरिजिनल 10,001 च एकूण जी काही सरासरी काढून जी काही 3 न भागितलं, कारण की 3 ठिकाणचं घेतलं म्हणून हा. 3 न भागितलं, हा. तर ती सरासरी किती आली? 67.8 नाही ही हे सगळ्याची सरासरी. बेरीज झाली. बेरीज. 67.80 भागिले आपण 3 केलं, ते किती आलं? 22.6 60 आलं आहे का हा. नाही? आणि तेच ह्या 62,175 किती आलं सरासरी? 19.66 19.66. तर पॉइंट मध्ये जर फरक बघितला शेतकरी बांधवांनो, तर 2 पॉइंट जवळपास 95 ह्याचा जो आहे फरक, म्हणजे 3 न जे आहे ते रिकव्हरी ब्रिक्स जो आहे तो ब्रिक्स. कोणाचा? 62,175 चा 10,001 पेक्षा कमी आहे. कमी होता. एकाच वेळेस लागवड केलेल्या कमी. सगळ्या गोष्टी. तर हा विषय शेतकरी बांधवांना आपल्याला फक्त सांगायचा होता की अशा पद्धतीने शेतकऱ्यांची 15/012 म्हणून जे आहे ते झालेली जी काही फसवणूक आहे, तर ती फसवणूक होऊ नये म्हणून शक्यतो आपण शेती विभागाचे जे काही CDO असतील, ऊस विकास अधिकारी असतील, किंवा संबंधित जे काही कारखान्याचे कर्मचारी असतील, त्यांना विचारूनच आपण ऊसाच्या जातीची लागवड जी आहे ते करावी, जेणेकरून आपल्या अशा पद्धतीने जे आहे ते फसवणूक होणार नाही. काय भावाने दिले तुम्हाला बी नाही? 5,000 रुपये टन. 5,000 रुपये टनानं महाराष्ट्र शासनानं बॅन केलेली जात आपल्याला 15/012 म्हणून दिलेली आहे. ह्याच्यासाठी हे शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी, त्या अनुषंगाने आपण हा जो आहे तो व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि ॲट ॲक्च्युअल जे आहे ते डिजिटल हँड रिफ्रॅक्टोमीटर मधल्या रिडिंग एकाच वेळेस लावलेला ऊस आहे. दोघांमध्ये इतकी मोठी तफावत जी आहे ती हे, आणि हे शेतकरी बांधव स्वतः त्यांनी डोळे साहेबांनी पाहिलेली आहे. ही निरीक्षणं फक्त आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा जे आहे ते कन्सिडर केले पाहिजे, किंवा त्याचा सुद्धा अभ्यास करावा. ह्याच्यासाठी जे आहे ते आपण आत्ताचा हा जो आहे तो व्हिडिओ शेअर केलाय. शेतकरी बांधवांना विनंती राहील, असले सगळे बेटाडे जे आहेत हे कानीचे आपण व्यवस्थितरित्या विळ्यानं कट करा, हे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये घाला, आणि हे जे आहे ते लांब नेऊन जाळून टाका. ह्याचा जर इनॉक्युलम असाच पडत राहिला, तर जसं ओरिजिनल उत्कृष्ट व्हरायटी जी होती, रानडुकरं ज्याला खात नाहीत, VSI 8005 जी नामशेष व्हायला आली, तिचं प्रमुख कारण अशा पद्धतीचं ह्या बॅन केलेल्या जाती लावून आपण कानी वाढवतोय, चाबूक कानी मोठ्या प्रमाणात वाढवतोय. ह्याचा स्पोर्स म्हणजे हवा जर सुटली तर 2-2 किलोमीटर पर्यंत ह्याचे बीजाणू दुसरीकडे उडून जातात आणि तिथला ऊस बाधित होत आहे, आणि ह्याच्यामुळे आपल्या ऊस शेतीवर सुद्धा पुढं चालून जे आहे ते बाधा येण्याची शक्यता आहे. म्हणून हे जे आहे ते पुढं आपलं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून जे आहे ते आपण सर्वांनी ही काळजी जी आहे ते घेणं गरजेचं आहे. डोळे साहेब, तुम्ही ही जात लावताल का पुढं? नंतर लावणार नाही आता. बरोबर.